नमस्कार मंडळी. लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, लोकसंग्रह म्हणजे रोख ठोक बिनधडक. मंडळी, क्यू येत आहे, हाच आपला शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? मंडळी, व्हिडिओ मी फक्त याच्यासाठी बनवत आहे, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. मंडळी, वाल्मिक कराड याचे धागेदोरे हे खूप लांब जाणार आहेत. या अनुषंगाने परळीत मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलन बरोबर आहे. त्यांच्या आईने हे उपोषण करायला पाहिजे. त्यांचा तो मुलगा आहे, त्यांचं काही चुकत नाही, परंतु त्यांना कोणतरी बसवलंय. मंडळी, आम्ही सांगण्याचा उद्देश फक्त एकच आहे. मंडळी, किती नीच पातळीवरती लोक गेलेत, काय चाललंय हे. TV9 वरती अजून एक मुलाखत असेल, तुम्ही त्याच्यामध्ये बघा. वाल्मिक कराड यांच्या आईला एक पत्रकार बंधू विचारतो की ह्या घटनेमागचा काय हे कितपट घटना खरी आहे, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं. तर त्याच्या आईला मागून काय सांगतात, हे सगळं खोटे म्हणून बोला, खोटे म्हणून बोला, रेकॉर्ड ऑन कॅमेरात. अरे काय नीचपणाचं, किती नीचपणा. वाल्मिक कराड यांच्या आईला यांनी बसवलं 32-33 दिवसांनी. प्रत्येकाच्या आईला वाटत असतो आपला मुलगा हा निर्दोषच आहे, त्यांचा हक्क आहे, त्यात जरूर बसले पाहिजे. अहो मग संतोष देशमुख यांच्या आईकडे पण बघा ना. हो, त्याच्या मुलाला किती बेदम मारले हे तुम्हाला दिसत नाही, त्यांच्या डोळ्यातले असूर दिसत नाही. आणि एकीकडे म्हणतात जातीवाद करू नका. अहो, तुम्ही सरळ सरळ दिसत आहे की तुम्ही इथं म्हणजे हे जे महाराष्ट्रात कृत्य घडू नये, तुम्ही ते घडून आणण्याचा प्रयत्न करतात का? म्हणजे लगेच ताबडतोब बीडच्या SP प्रशासन त्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यांना घटनाक्रम समजला की नाही बाबा, इथे काहीतरी होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा वाल्मिक कराडच्या आज कोठडीत संपत्ती, नेमकंच आज आंदोलन का परळीमध्ये, मग हा घटनाक्रम जाणून बुजून केला का? मग तुम्ही बघा, TV9 मराठीवरती एक मुलाखत चालू आहे आणि मागून त्याच्या आईला लोक सांगतात हे सर्व खोटे म्हणून सांगा. अहो, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये इंटरव्ह्यू देतात राजकीय मंडळी आणि सांगतात आम्ही MPSC करतो, आमच्या समाजावर अन्याय व्हायला लागलाय. समाजावर कोणताही अन्याय होत नाही, जे घटना सत्य आहे तेच मीडिया दाखवते आणि आम्ही दाखवतो. म्हणजे ही खूप बाब अवघड आहे. याच्यामध्ये खूप काही महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतं. हात जोडून आम्ही मीडियाचे लोक विनंती करतो, कुठलीही मीडिया जातवाद करत नाही आणि कुणीही जातवाद करत नाही. हात जोडून सांगतो, जातवाद थांबवा. हे प्रकरणामध्ये जे दोषी आहेत ते आतमध्ये गुंततील. परंतु हे खूप भयानक आहे. वाल्मिक कराड हा कुठला संत नाही, ह्याने जमीन हडप केल्या, हा देव होऊ शकतो का? अहो, काय चाललंय ह्या महाराष्ट्रात. म्हणजे हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला ताबडतोब व्हिडिओ बनवावा लागतोय आणि जे जिथं पत्रकार बांधव आहेत त्यांना आज हा घटनाक्रम कळलेला आहे. म्हणजे धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये